दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. सर्वाधिकारी या आणखी विश्वरूपाला देवांचा गुरु म्हणून यज्ञ यागादी चालू झालेले असताना देवांना बोलावून समक्ष त्यांचे भाग द्यावेत त्यांनी, आणि देवांना समजणार नाही, समजू नये अशा रीतीनं त्याच यज्ञात ते हविर्भाग दैत्यांनाही देण्याला त्यांनी आरंभ केला. एकदा ही गोष्ट इंद्राच्या दृष्टीला बनली. अरे म्हणाले, हा गुरु आपल्या शत्रूंना सामील दिसतोय. झालं मनामध्ये ह्या गुरुचा दोष आल्याबरोबर, आणि त्यामुळे हा आज म्हणाले न समजताना देतोय. उद्या आमच्या सगळ्या देवांना बाजूला काढून दैत्यांनाच यज्ञामध्ये आणखी ज्यांनी भाग द्यायला सुरुवात केली, सर्वाधिकारी आहे हा. राग आलेला आहे इंद्राला, आणि त्या रागाच्या आवेशामध्ये विश्वरूपाची तिन्ही मस्तक त्यांनी तोडून टाकलेली आहे. ब्रह्महत्या घेतली त्याने. त्या ब्रह्महत्येचा विभाग केला त्याने. भूमीला एक चतुर्थांश, जलाला दिलेला आहे, वृक्षांना दिलेला आहे, स्त्रियांना दिलेला आहे. अशा प्रकारचं त्या पातकाचं त्याने विभाग करून त्यातून तो मुक्त झाला. ते सगळे ही आणखी विभाग दिसत आहेत. भूमीला वर, सगळ्यांना वर द्यावे लागले. भूमी खंडली, काही केलं तरी सुद्धा ती पुन्हा भरून येईल असा तिला वर दिला, आणि एक चतुर्थांश भाग तिच्याकडे दिला. भूमीमध्ये जी ब्रह्महत्या दिलेली आहे, अत्यंत मलविसर्जन करण्याचं जे स्थान आहे, सगळा केर कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो गावातला सगळीकडचा, ते ब्रह्महत्येचं स्वरूप आहे भूमीवर. त्याचप्रमाणे वृक्षांना दिला आहे एक भाग, तोडलं तरी वृक्ष पुन्हा आणखी वाढू शकते हा त्यांना वर दिला. आणि ब्रह्महत्येचा विभाग दिला, त्यांच्यातून जो चीक बाहेर पडतो, डिंक वगैरे, हे सगळं ही ब्रह्महत्येचं स्वरूप आहे. शास्त्रज्ञ पुरुष डिंक वगैरे खात नाही आहे, त्याचं कारण हे आहे ते ब्रह्महत्या आहे. स्त्रियांनाही आणखी इच्छित वर देऊ आणखी अंश दिलेला आहे. स्त्रियांचं जे मासिक रजोदर्शन आहे त्या रूपाने हे ब्रह्महत्येचा अंश त्या ठिकाणी दिसतो आहे. जलामध्ये कोणताही पदार्थ जरी घातला तरी आणखी ते जास्ती होईल, जलालाही दिलेला आहे. फेस वगैरे येतो आहे, बुडबुडे येत आहे, हे त्या ब्रह्महत्येचं रूप आहे. याप्रमाणे त्या आपल्या गुरुना बोलावून आणून आणि आपणच त्यांचा नाश केला इंद्र. पुन्हा गुरु नाही, मार्गदर्शक नाही. इकडं त्या विश्वरूपाचा पिता जो आहे, त्वष्टा आदितीचा मुलगा म्हणजे इंद्राचा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. पण या वेळेला भाऊ बहीण हे नातं नाही. राज्य प्रधान आहे, आपल्या राज्याला धोका लागू नये या आणखी रागाने त्यांनी विश्वरूपाचा नाश केला. त्याच्या पित्याला त्वष्टाला अतिशय राग आलेला आहे. तोही मोठा तपस्वी होता. दक्षिणाग्नीमध्ये त्यांनी हवन केलेला आहे. शत्रुनाश व्हावा, इंद्राचा नाश व्हावा. इंद्र शत्रू कोणीतरी निर्माण झाला पाहिजे आणि त्या शत्रूने इंद्राचा नाश केला पाहिजे अशा भावनेनं दक्षिण अग्नीमध्ये त्या कुंडामध्ये हविर्भाग म्हणजे हवन केल्यानंतर त्या अग्निकुंडातून एक मोठा दैत्य बाहेर पडलेला आहे. वृत्रासुर त्याचं नाव. वाढतो आहे, सारखा वाढत वाढत अगदी मेघमंडलापर्यंत त्याचं शरीर गेले. काळा, अत्यंत काळा आहे, मोठं मुख आहे, त्रिशूळ हातामध्ये घेतलेला आहे. त्यांनी आता इंद्राचा नाश करायचा आहे ही योजना त्या त्वष्ट्याने केली.
स्वर्गलोकामध्ये सुद्धा अशी स्थिती चालू आहे. बंधू बंधू भाऊ बंधकी तिथेही आहे, चाललेला आहे. तो वृत्रासूर निर्माण झाल्याबरोबर सगळी दैत्य मंडळी त्याच्या जवळ येऊन म्हणजे बरा झाला म्हणाले, आपल्याला हा सेनापती मिळाला, पुन्हा आपण हल्ला करून स्वर्गाचं राज्य घेऊया. सर्व दैत्य आणखी त्या वृत्रासुराला पुढं करून इंद्राजी देवांच्या बरोबर युद्ध करण्याकरता बाहेर पडले. देवानीही युद्ध केलं. वृत्रासुराला मारण्याकरता आपली सगळी शस्त्रास्त्र त्याने टाकली, पण त्याला काही उपयोग झाला नाही. सगळी शस्त्र गिळून टाकली म्हणतात, काही त्याला परिणाम झाला. देव घाबरलेले आहे. आणखी भगवान श्रीहरींची प्रार्थना करण्याकरता आणखी ते आलेले आहे क्षीर समुद्राच्या तीरावर. भगवान श्रीहरीची प्रार्थना करता आहे, सर्वेश्वर आपण आहात, सर्वांचं आणखी पालन करणं, संरक्षण करणं हे आपलंच कार्य आहे. आम्ही आम्हाला त्रास देण्याकरता जे जे आणखी राक्षस आजपर्यंत उत्पन्न झाले त्यांचा नाश करून आमचं संरक्षण आपण केलेलं आहे. आपल्याला आम्ही शरण आलेलो आहोत, आमचं संरक्षण आपण करावं अशी प्रार्थना केल्यानंतर भगवान श्रीहरी प्रगट झालेले आहे. देवानेही वंदन केलेलं आहे, पुन्हा स्तुती केलेली आहे. भगवंतानी आणि त्यावेळेला देवांना सांगितलं, इंद्रांना त्या वृत्रासुराचा नाश करा, आम्हाला संकटातून मुक्त करा अशी त्यांनी प्रार्थना आहे. भगवान सांगत आहेत की देव हो, तुमची भक्ती, तुमची मी केलेली स्तुती ऐकून मला संतोष झाले. माझा जो भक्त आहे त्याची जी इच्छा असेल ती पूर्ण होती म्हणा. किंवा तुम्ही असं करा, आता दधीची ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांचं शरीर मागून घ्या. तुम्ही विद्या आहे, तपश्चर्या आहे, योगाभ्यास आहे, त्यामुळे त्यांचं शरीर अत्यंत समर्थ आहे. त्यांचं जे हाडं आहे शरीरात नारायण वर्माचं नित्य पठण ते कर. इतकी आणखी प्रवृत्ती अस्थी आहेत, हाडं आहे की त्या हाडापासून, त्या अस्थीपासून एक वज्र नावाचं शस्त्र वृत्रकर्मा विश्वकर्म्याकडून तुम्ही करून घ्या आणि त्या वज्राने वृत्रासुराचा शिरच्छेद आणि इंद्रा तुला करता येईल. काही घाबरू नका. तुमचा नाश कोणीही करू शकणार नाही अशा प्रकारचं आश्वासन भगवंतांनी दिलेलं आहे. आणि भगवान गुप्त झाले. सगळे देव दहीची ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले, त्यांनीही त्यांचा सत्कार केला. देवानी विनंती केली, ऋषी महाराज आम्ही मोठ्या संकटात सापडलेलो, वृत्रासुर निर्माण झालेला आहे, त्याचा नाश करायचा आहे, त्याकरता आपलं शरीर आम्हाला पाहिजे आहे, शस्त्र तयार करायचं. ऋषींनी थोडस परीक्षा पाहिजे. काय म्हणाले तुम्ही, काय मागावं काय नाही तुम्हाला कळत नाही. शरीर मागता तुम्ही, शरीर कोण देऊ शकेल म्हणाले तुम्हाला. शरीर किती प्रिय आहे सर्व जीवाला आणि मला तुम्ही शरीर माग. देवाने सांगितलं, महाराज आपल्यासारखे जे ब्रह्मज्ञानी महात्मे आहे ते लोक कल्याणाकरता शरीर नाही काहीही देऊ शकतो. त्यागी आपण आमचं एवढं कार्य झालं व्हावं अशी माझी. दधीची ऋषीने सांगितलं, हेच मला ऐकायचं होतं. त्याग हा मुख्य आहे, त्यागानेच ब्रह्मज्ञान होत आहे. शरीर हे अस्थिर आहे, केव्हा तरी पडणारच आहे. या शरीराचा उपयोग जर चांगला होतो आहे, जिवंत शरीर द्यायला तयार झालेलं आहे ना. मेलेलं शरीर मृत झाल्यानंतर आमच्या शरीराची असेही व्यवस्था करा म्हणून लिहून ठेवतात. जिवंत शरीर कोण देणार आणि त्यांच्या शरीराची किंमत ती काय आहे. धरीची ऋषींचं शरीर फार समर्थ आहे. घ्या म्हणाले, तुमचं काम होत आहे, काय करायचं शरीर ठेवून.
म्हणून दधीची ऋषी आसन घालून बसलेले आहे. भगवान श्रीहरीचं चिंतन करता करता योग मार्गाने आपल्या शरीराचा त्याने त्याग केला. विश्वकर्म्याला सांगितलं. विश्वकर्म्याने त्यांच्या अस्थिपासून एक वज्र नावाचं आयुध तयार करून दिलेलं आहे आणि सर्व देव वृत्रासुराचा दैत्यांचा नाश करण्याकरता आणि युद्धभूमीवर आलेले आहे. देवदैत्यांचं भयंकर युद्ध त्यावेळेला झालेलं आहे. त्रेतायुगाच्या आरंभी नर्मदा तीरावर हे युद्ध. नमुची, शंबर, अनर्वाद, विमूढ असे मोठे मोठे पराक्रमी दैत्यही त्या ठिकाणी आहे आणि देवगणही आहे. वृत्रासुर जो आहे हा वृत्रासुर इंद्राचा शोध करतो. इंद्र कुठा आहे? दैत्यांचा आरंभाला पराभव झाला. दैत्य सगळे पळून जायला लागले. मग वृत्रासुर आणखी त्यांना जीव देतो. त्यांनी सांगितलं, अरे पळता काय म्हणाले तुम्ही? युद्धामध्ये जरी आणखी प्राण गेला तरी चांगली सर्वगती मिळणारी आहे. पुण्य केवढा आहे म्हणाले. परत फिरा. दैत्यांना त्याने मी आहे आलो म्हणाले आणि त्या देवसैन्यामध्ये जाऊ त्यांनी पुष्कळशे देव नुसते पायाखाली तुडवून मारलेले आहे. आणि इंद्राला गाठलं त्याने. इंद्र हा ऐरावत गजावर हत्तीवर बसून युद्ध करण्याकरता आले. वज्र हातामध्ये आहे. त्यांनी आपल्या त्या शत्रूवर इंद्राने गदा फेकली. शेंडू प्रमाणे ती गदा ह्याने झेलली इंद्राने आपल्या वृत्रासुराने आणि तीच गदा ऐरावताच्या गंडस्थळावर जोराने मारली आहे. वृत्रासुराच्या गदा प्रहाराने तो ऐरावत आणखी अत्यंत त्रस्त झालेला. पाठीमागा सरकायला लागला. पुढे जाईल. त्याच्यावर अमृतहस्त फिरवलेला आहे त्याने इंद्राने. त्याला रणभूमीवर पाहिल्याबरोबर वृत्रासुराने बोलायला सुरुवात केली. दृष्ट्या भवान्मे समवस्थितो रिपुः यो ब्रह्मा गुरुहा भ्रातृहा. इंद्रा, आज माझ्या समोर तू आलेला आहेस. काय तू कर्म केलेली आहेस? एका ब्राह्मणाची हत्या केली, गुरुची हत्या केली. त्या ब्राह्मणाला गुरु म्हणून बोलावलंस. माझ्या बंधूला तू मारलेला आहेस. आज दैवयोगाने माझ्या समोर तू आलेला आहेस. तुला मी जिवंत ठेवणार नाही. माझ्या त्रिशूलाने तुझ्या शरीराचे मी तुकडे करणार आहे. एक आत्मज्ञानी असा महात्मा गुरुस्थानावर त्याची नेमणूक तुम्ही केली आणि त्याची शिर मस्तक तोडून टाकलीस तू. तुला काही लज्जा नाही? काय तुझं स्वर्गाचं राज्य मिळविलंस पण काय त्याचा उपयोग? मनावर ताबा नाही. आज तुझ्या शरीराचे तुकडे काढून ह्या गंधर्व पक्षाधिकांना ते सगळे मी वाटून टाकले. जे जे देव माझ्या अंगावर धावून येतील त्यांचाही मी नाश करणार आहे. हेही सांगितलं आरंभाला वृत्रासुराने. पण तो मोठा विचारी हो. पुन्हा म्हणतो, असो हरे मे पुरुषे नवीर हरता प्रमच्छैव शरोजरी. तुझ्या हातात ते वज्र आहे. एका ब्राह्मणाची तपस्संपत्ती तपस्सामर्थ्य त्या वज्रामध्ये आहे आणि भगवान श्रीहरी त्यांचा कृपा प्रसाद तुम्हाला मिळालेला आहे हे मी जाणून आहे. तुझ्या या वज्राने माझा शरच्छेद तू केलास तर हे माझं शरीर सर्व ही या आणखी भूतगणांना अर्पण करू मी भगवंताच्या जवळ जाईल. देवाची प्रार्थना वृत्रासुर करतो आहे. भगवान श्रीहरीला हाक मारतो. इंद्रालाही सांगतो आहे, इंद्रा लवकर तुझं वज्र टाकून माझा नाश तू कर म्हणा. का टाकत नाहीस? तुझी गदा फुकट गेली म्हणून हे वज्र फुकट जाणार नाही. सामर्थ्य बरं होईल माझा नाश झाला. भगवंताचं मनाने चिंतन करीत करीत माझा आणखी शरीर खाली पडेल.
त्या भगवंताची कृपा मला पाहिजे आहे. मला स्वर्गाचं राज्य नको, मला कोणतीही सत्ता नको. आमचा स्वामी त्याची कृपा कोणची आहे. ऐक म्हणाले इंद्रा, त्रैवर्गिकायास विघातमस्मत्पतिर्विधत्ते पुरुषस्य शक्र ततोनुमेयो भगवत प्रसादो यो दुर्लभो अकिंचन गोचरो. खरा भगवत भक्त आहे वृत्रासुर. तो सांगतो आहे भगवान श्रीहरीची खरी कृपा तुला ऐकायची आहे काय. म्हणाले ऐक, आमचा स्वामी भगवान, आम्ही धर्माचरण केलो, अर्थार्जन केलो, कामसेवन विषय सेवन केलं. हे धर्म अर्थ काम याच्याकरता आम्ही प्रयत्न करू लागलो तर ते सर्व प्रयत्न तो निष्फळ करतो. धर्माचरणही आमच्याकडून करू देत नाही. अर्थामध्ये विघ्न आहे, कामामध्ये विघ्न. पण यावरून भगवंताचा प्रसाद आमच्यावर आहे असा मी अनुमान करतो. ह्या धर्मार्थ कामामध्येच आमचं मन गुंतवून राहू नये ही तेव्हा देवाची इच्छा आहे अशी आमची कल्पना होती. असा प्रसाद दुसऱ्याला मिळणार नाही. अकिंचन करून टाकतो ना देव भक्ताला. धर्माचरण जर व्यवस्थित घडलं तर तोही एक अभिमान उत्पन्न. मी धर्माचरण करतो आहे, उगीच काय देवाची माझ्यावर कृपा आहे काय. म्हणजे देवापेक्षा धर्मच मोठा ठरतो ना. आज्ञा ईश्वराची म्हणून करायचं धर्म, पण प्राधान्य फलदाता जो आहे तो मुख्य आहे. तेव्हा असा प्रसाद आमच्यावर आमच्या स्वामीचा आहे. नको, मला विजयाची इच्छा नाही. हे सगळं त्याच्या इच्छेनं होणार आहे. शरीर पडलं तरी त्याच्या इच्छेनं होणार आहे. मला काही नको आहे. भगवंताची प्रार्थना करतो आहे, मला आपले दासानुदास आपण करा देवा. माझ्या मनाने आपल्या गुणांचं अखंड स्मरण माझ्या मनामध्ये राहावं. माझ्या शरीराने आपली सेवा घडावी. वाणी आणखी आपलं नामस्मरण. स्वर्गाचं राज्य मला नको, ब्रह्मलोकाचं राज्य नको, सार्वभौम राज्य नको, योगसिद्धी मला नको आहे. आपल्याला सोडू काही म्हणा. ज्यांना पंख अजून फुटलेले नाही आहे असे पक्षी घरट्यामध्ये राहतात. आई बाप बाहेर गेलेले असतात, केव्हा आपली आई परत येईल याची सारखी वाट पाहत असतात. त्याप्रमाणे आणखी आपलं दर्शन केव्हा होईल मला याची मी वाट पाहतो आहे. आपल्या भक्तांची संगती मला नेहमी घड. संसार चक्रामध्ये अद्यापही मला किती दिवस फिरावं लागतंय, किती काळ याचा काही नियम नाही. पण या संसार चक्रात मी सापडलेलो असताना आपल्या भक्तांची संगती मला घडली तर माझा उद्धार होईल. अशी कृपा माझ्यावर करा असं रणभूमीवर तो वृत्रासुर म्हणतो आहे. आपल्याला विजय मिळण्यापेक्षा आपला देह पडावा अशीच इच्छा वृत्रासुराची आहे. त्याशिवाय भगवंताचं दर्शन नाही, त्याच्या जवळ जाता येणार. आणि नंतर उठला, त्रिशूळ हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याने तो भयंकर त्रिशूळ इंद्राच्या अंगावर फेकला. इंद्रा मेलास म्हणाले. सावध होता येईल. त्याच्या हातामध्ये ते वज्र होत. त्यांनी त्या त्रिशूळाचे तुकडे केले. त्या वृत्रासुराचा एक हात तोडून टाकलेला आहे. दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेतलं त्याने वृत्रासुराने. आणखी ते शस्त्र त्यांनी इंद्राच्या हातावर टाक. धक्का बसला हाताला. हातातलं ते वज्र खाली जमिनीवर पडलेलं आहे. इंद्र मोठ्या संकटात सापडलेला आहे. शत्रूच्या समक्ष हातामध्ये शस्त्रही आपण धरू शकत नाही. असं झालं की नाही. शस्त्र हातातनं खाली पडणं म्हण. इंद्र मोठ्या संकटात सापडलेला आहे. वृत्रासुराने ही युद्ध बंद केलं. शत्रू संकटात आहे, तो निशस्त्र आहे. आपण शस्त्र प्रयोग करायचा नाहीये. आणि उलट त्या इंद्राला सांगतोय, इंद्रा अरे घे ते वज्र घे तू. हा काही विषादाचा समय आहे का. वा वज्र पडलं मी कसा घेऊ असं विचार करू नको. युद्ध करायची इच्छा आहे
तूही युद्ध करायला आलास, मी आलेला. या जय विजयाचा निर्णय नाही म्हणाले, शेवटपर्यंत करता येईल. सर्व ही विश्व ज्याच्या ताब्यामध्ये आहे तोच एक परमात्मा नित्य विजयी आहे. आपण सगळी जय किंवा पराजय अशा स्थितीमध्ये. तेव्हा घे म्हणजे घे, आणि माझा प्राण घेण्याचा तू प्रयत्न करतो आहे. एक हात माझा तू तोडून टाकलेला आहेस, तरी मी दुसऱ्या हाताने आणखी शस्त्र घेऊन युद्धाला तयार आहे ना, हे लक्षात घे. इंद्राने ते वज्र पुन्हा घेतलं हातामध्ये आणि त्यांनीही सांगितलं, दानवा तू खरोखर मोठा महात्मा आहे, सिद्ध पुरुष आहे, भगवंताचा खरा भक्त तू आहेस. सर्व जगाला मोहामध्ये टाकणारी भगवंताची माया तू जिंकलेली आहेस. काय तुझी भक्ती. रजोगुण तमोगुण तुमचे दैत्यांचे आणखी प्रकृती स्वभावभूत असलेले, परंतु तुझ्या मनामध्ये केवढी भक्ती निर्माण झाली. शुकाचार्य सांगतात, राजा दोघांचं असं संभाषण झालेलं आहे आणि युद्धाला सोना सुरुवात. डाव्या हातामध्ये परिघ नावाचं शस्त्र घेतलं त्याने, आणि डाव्या हातानेच ते शस्त्र टाकल्यानंतर वृत्रासुराचा तो डावा हातही इंद्राने तोडून टाकलेला आहे. दोन्ही हात तुटलेले आहे. वृत्रासुराने आपलं तोंड उघडलेलं आहे, मोठं भयंकर ते तोंड आहे. जीभ बाहेर काढली आणि संबंध हत्तीवर बसलेला इंद्र हत्तीसह आपल्या मुखामध्ये त्यांनी गळून टाकले. कशाला शस्त्र, कशाला काय, हात नसले तर नसले. सर्व देव घाबरलेले आहे. इंद्र आपल्या हत्तीसह याच्या पोटामध्ये गेला, आता काय संपलं म्हणाले, आपलाही नाश होणार. असुराच्या उदरामध्ये जरी इंद्र गेला होता तथापि त्याचं नारायण कवचाचं पठण अखंड चाललेलं आहे, सुरक्षित आहे. त्यांनी लगेच आपल्या हातातल्या वज्राने त्याचं पोट फाडलं. त्या वृत्रासुरास हत्तीच्या रस्त्याने बाहेर पडलेला आहे, बाहेर आलेला आहे. पुन्हा इंद्र बाहेर येऊन पोहोचलेला आहे आणि त्यांनी वृत्रासुराचा शिरच्छेद करण्याकरता ते वज्र त्याच्या मस्तकावर टाकलेले आहे. शुकाचार्य सांगतात, राजा केवढा तो भयंकर वृत्रासुर होता. शिरच्छेद झाला म्हणाले, पण 1 वर्षाचा काळ लागला त्याचं शिरच्छेद करण्याकरता. सर्व देव संकटातून मुक्त झाले. सर्वांना समाधान झालं, पण इंद्राला समाधान झालं नाही. वृत्रासूर जन्माला आल्यानंतर सर्व देव ऋषी सगळी मंडळी इंद्राला सांगतायत, विनंती करतायत की आपण या वृत्रासुराचा नाश करा. पण इंद्र म्हणाला, मी काही हे काम करणार. एक ब्रह्महत्या माझ्या हातून झाली, त्यातून कसा तरी मोकळा झालो. ही दुसरी ब्रह्महत्या, हा ब्राह्मणाचाच मुलगा आहे, शरीर असुर असलं म्हणून काय. मग सर्व ऋषीमंडळींनी इंद्राला सांगितलं, जरी असा नाश झाला तरी सर्वांचं संरक्षण होईल. ब्रह्महत्या दोष तुझ्याकडून अश्वमेध यज्ञ आम्ही करू आणि ब्रह्महत्या दोषातून मुक्त होशील. ऋषींच्या आश्वासनाप्रमाणे इंद्राने त्या वृत्रासुराला मारलं. ती ब्रह्महत्या त्याच्या पाठीमागे लागली. कुठेही त्याला स्वास्थ्य नाही. एका कमलामध्ये सूक्ष्म रूप धारण करून इंद्र जाऊन बसलेला आहे. कसं आपण या ब्रह्महत्येतून कसं मुक्त. तेवढ्या काळात नहुष जो आहे आयुराजाचा मुलगा, आपल्या ज्ञानाने तपाने श्रेष्ठ ठरलेला, तो इंद्रपदाचा अधिकारी तात्कालिक, आणि तो झालेला इंद्र झालेला. त्यालाही आणखी त्याच्या हातूनही ऋषी महाराजांचं सगळं अपमान घडला त्याच्याकडून, आणि अगस्त्य ऋषींच्या शापाने तो अजगर जन्माला गेलेला आहे. पांडव वनवासामध्ये असताना त्या अजगराने भीमाला धरलं. भीम ओरडू लागला. धर्मराज इथं गेलेले आहेत. अजगराने सांगितलं, माझ्या प्रश्नाची उत्तरं देशील तर तुझ्या भावाला सोडतो.
त्यांनी समर्पक उत्तर दिली. तो अजगरही अजगराच्या जन्मातूनही नहुषमुक्त झालेला आहे. इंद्रही अश्वमेध यज्ञ त्या इंद्राकडून ऋषीने केला, आणखी तो त्याच्यातून मुक्त झालेला आहे. आपल्या भक्ताचं संरक्षण करणं, पोषण ज्याला म्हणतात, हा विषय आहे. इंद्राचं संरक्षण केलं भगवंतानी. परीक्षित राजाने विचारलं, महाराज, रजस्तम स्वभावस्य ब्रह्मन्वृत्तस्य पाप्मनः नारायणे भगवती कथमासी दृढामती. दैत्यांचा स्वभाव म्हणजे राजस तामस स्वभाव आहे. भगवत भक्ती अशा माणसांच्या मनामध्ये सहसा दिसत नाही. हा वृत्रासुर असुर जातीमध्ये जन्माला आलेला आणि त्याच्या अंतःकरणामध्ये इतकी भगवत भक्ती कशी उत्पन्न झाली. म्हणाले, देवांना सुद्धा अशी भक्ती दिसत नाही, मिळत नाही. काही मंडळी कर्मानुष्ठान करीत असता ईश्वरार्पण बुद्धीनं कर्मानुष्ठान करू आणखी ज्ञान संपादन करतात. म्हणाले, पुष्कळ काल लागतो त्यांना. ज्ञान मिळालं तरी सुद्धा भगवंताची भक्ती करण्याकडे प्रवृत्त होणारे फार अल्प असतात. असं असताना हा वृत्रासुर असुर म्हणून जन्माला आलेला आणि एवढा हरिभक्त झाला कसा, हा प्रश्न राजाने केल्यानंतर शुकाचार्य महाराज सांगतात, राजा, एक पूर्वीचा इतिहास तुला सांगतो. व्यास महर्षी, नारद ऋषी, देवर ऋषी यांच्या मुखातून मी हे सगळं ऐकलं. एक सार्वभौम राजा चित्रकेतू नावाचा आणखी पूर्वी होऊन गेला. मोठा राजा आहे, प्रजाजनांचं पालन पोषण करतो आहे, सर्व ही समृद्धी आहे. कितीतरी त्याच्या स्त्रिया होत्या, पण त्या कोणाही स्त्रीपासून त्याला मुलगा झालेला नाही आहे. सर्व ही स्त्रिया वंध्याच मिळालेल्या आहे. काय करणार? सार्वभौम राजा आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, त्याच्या मनाला समाधान नाही. एके दिवशी ब्रह्मकुमार अंगिरा ऋषी त्याच्या राजवाड्यामध्ये आलेले असताना त्यांची पूजा राजाने केलेली आहे. आणि राजाने त्यांना विनंती केली, महाराज, मला पुत्र नाही आहे, मला आपण पुत्र द्या, संतती द्या. राजाला उपदेश करू मुक्त करण्याकरता अंगिरा ऋषी आपणहून आले होते, पण राजाची वासना या मुलामध्ये आहे. संसार चांगला झाला पाहिजे, संतती झाली पाहिजे अशी इच्छा आहे, म्हणून थांबले अंगिरा ऋषी. आणि त्यांनी त्याला काही विधान सांगितलं, नियम सांगितलं. आणखी हे दिलेलं आहे. यज्ञ त्याच्याकडून त्यांनी करीवला. यज्ञाचा प्रसाद पत्नीला देण्याकरता आज्ञा केली आणि अंगिरा ऋषी निघून गेले. तो यज्ञ प्रसाद स्वीकार केल्यानंतर त्याची जी पत्नी कृतज्ञती, तिला गर्भधारणा झालेली आहे आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर एक दिव्य उत्तम मुलगा तिला झालेला आहे. पुष्कळ दानधर्म केले राजाने आनंदाने. आणखी सर्व आनंद हाच एक कमी होता, संतती तीही मिळाली, पूर्ण आनंद समाधान त्याला झाले. संसारामध्ये नेहमी आनंद टिकत नाही. सुख साधना मिळाली, सुख मिळायला लागलं तरी त्याच वेळेला दुःखाची साधनही अज्ञात रूपाने असतात, तीही पुढे येतात. पुष्कळ स्त्रिया राजाला होत्या. एकट्या या स्त्रीला मुलगा झालेला आहे. बाकीच्या स्त्रियांच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. तिला एकटीलाच मुलगा झाला. राजे साहेबांचं प्रेम हिच्यावरच राहणार, आमच्याकडं लक्ष राहणार नाही, असे विचार मनामध्ये आले. त्या सर्व स्त्रिया आणखी त्या बालकाचा नाश करण्याकरता टपलेल्या आहे. बाहेरून त्याने प्रेम दाखवले.
मुलाला घ्यावं, खेळवावं, दूध पाजावं. ही राणी सुद्धा सगळ्या आपल्या सवती प्रेम करतायत, चांगला आहे म्हणाले. म्हणून त्यांच्या ताब्यामध्ये तिनं मुलाला द्यावं, निश्चिंत राहावं. एकदा त्या स्त्रियांच्या मनामध्ये तो द्वेष इतका वाढलेला आहे. मुलगा त्यांच्या ताब्यामध्ये आहे, मुलाला त्यांनी आणखी दुधातून विष पाजलेलं आहे, आणखी पाण्यामध्ये निजवून त्या स्त्रिया निघून गेल्या. बराच वेळ झाला तरी मुलगा काही उठला नाही. दासीला तिनं सांगितलं, लवकर बाळाला घेऊन ये म्हणाले, त्याला भूक लागली असे. की दासी त्या पाळण्याजवळ जाऊन पाहती आहे, प्राण झालेला आहे. मुलगा ओरडली, खाली पडली मूर्छित. ही कृतज्ञती राणी ही धावत धावत गेलेली आहे. तिच्या दृष्टीलाही आपला पुत्र मेलेला आहे. तीही मूर्छित रडू लागलेली आहे. राजाला ही बातमी समजली. राजाही आणखी सभेतून त्या ठिकाणी आला. तोही शोक करतो आहे. त्या स्त्रिया ज्यांनी विष पाजलेला होतं त्याही रडायला लागल्या. प्रेम हे संसारातलं उत्तम प्रकाराने दाखवता आलं म्हणजे तो प्रेम करतो एवढी अंतःकरण कुणाचं कोणी ओळखू शकत नाही आहे. खरं प्रेम हे फार लोकांना समजलं पाहिजे की आम्हालाही दुःख झालेलं आहे. याप्रमाणे तो राजा चित्रकेतू शोकाकुळ झालेला आहे, पडलेला आहे. अशा वेळेला आता याला उपदेश केला म्हणजे हा याचा उद्धार होईल. उपदेशाला पात्र झालेला आहे असं समजून अंगिरा ऋषी आणि नारद ऋषी हे दोघे त्या राजवाड्यामध्ये येऊन पोहोचले. शोकाळी अत्यंत त्रस्त झालेला राजा त्याला नारद विचार, कोयम स्यात् तव राजेंद्र भवानी मनुषोधरी कथमसृष्टौ पुरेदानी मतः परम. ज्ञानी महात्म्यांचे विचार त्यांची दृष्टी कशी असते हे नारदांनी विचारलं. राजा हा कोण आहे तुझा रे, त्याच्याबद्दल तुला शोक वाटतोय. तू याचा कोण आहेस आणि हा तुझा कोण आहे? तुमचं नातं आत्ताच आहे की पूर्वीपासून आहे? पूर्व जन्मामध्ये असेच तुम्ही होता काय संबंध? प्रवाहाच्या नदी प्रवाहाच्या वेगाने वालुकांचे खडे वाहत जात आहेत, एकत्र येत आहेत, पुन्हा बाजूला होत आहेत. त्याप्रमाणे ईश्वराच्या माया शक्तीनं काही जीव एकत्र येतात, संसार करतात, पुन्हा त्यांच्या कर्माप्रमाणे बाजूला निघून जातात. सगळी आम्ही तुम्ही सगळी या जन्म मृत्यूमध्ये सापडलेलो. सर्वांना उत्पन्न करणं, पालन करणं, पुन्हा संनाश करणं हे कार्य चाललेलं आहे देवाचं. हा माझा मुलगा आहे असं तू समजतो. तू याचा पिता आणि हा तुझा मुलगा आहे हे नातं कसं निर्माण झालं बाबा? तर माझ्या शरीरापासून झालेलं आहे. सांगतायत ना, पित्याच्या शरीरापासून मातेच्या शरीराच्या माध्यमद्वाराने आणखी पुत्राचं शरीर निर्माण झालेलं आहे. मुलगा निर्माण झाला याचा अर्थ मुलाचं शरीर आणखी जीवात्मा दोन आहेत म्हणा. देह उत्पन्न झालेला आहे मुलाचं, हे खरं आहे. पण तुझ्या देहापासून देह निर्माण झाला म्हणजे याला मुलगा म्हणावं आणि ज्याच्या देहापासून झाला त्याला जनक म्हणावं, हे नातं कोणी ठरेल? उत्तम प्रकारचं धान्य पेरलेलं आहे, बी पेरलेलं आहे. ते बी पेरल्यानंतर उत्तम प्रकारचं धान्य कणीस आलेलं आहे, त्यालाही पुष्कळ धान्य लागलेलं आहे. पेरलेल्या बीजापासून ते कणीस जन्माला आलेलं आहे. ते जन्माला आलेलं त्याला मुलगा म्हणायचं काय आणि जे पेरले त्याच्यापासून तो जनक त्याला पिता म्हणायचं काय? जन्यजनक भाव आहे. तुझा देह जनक आहे, त्याचा देह जन्य आहे. म्हणून माझा मुलगा म्हणून काय दुःख करत बसलायस? विचार कर, वस्तुस्थिती काय आहे हे सगळं समजून घे राजा. राजाला मनाला समाधान झालं. तो
उठून उभा राहील, हात जोडले. कौयुवाम ज्ञान संपन्न महिष्ठौष वहीयसा. महाराज, आपण कोण आहात मला सांगा. ज्ञान संपन्न आपण, मोठे महात्म्य आपण, आपल्यासारखे श्रेष्ठ भगवत भक्त, माझ्यासारख्या आणखी विषयासक्त संसारामध्ये आसक्त झालेल्या जीवांना बोध करून त्याचा उद्धार करण्याकरता सर्वत्र संचार करीत असतो. संत कुमार आहेत, नारद आहेत, अंगिरा आहे, देव कोण, यापैकी आपण कोण आहात? मला बोध करा, माझा शोक दूर करा. अज्ञान अंधकारामध्ये मी आणखी सापडलेलो आहे, यातून मला वर काढा. अंगिरा ऋषी म्हणतात, पूर्वी तुला एकदा येऊन मी भेटलो होतो. अंगिरा ऋषी तो त्यावेळेस तुला ज्ञान द्यायचं होतं म्हणाले, पण मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, हा तुझा अभिनवेचा. मुलगा तुला दिला म्हणा. संसारामध्ये मुलगा झाला म्हणजे मी सुखी होईन असं तुला वाटत होतो, पण त्याच वेळेला तुला सांगितलं मी, मुलगा होईल हर्ष शोक प्रदाह, आनंदही देईल आणि शेवटी शोकही. असा मुलगा होईल म्हणून तुला सांगितलं होतं ना, आठवण आहे का तुला? हे नारद महर्षी आहे. पुत्र शोकामुळे अज्ञानाने आणि यात तू सापडलेला आहेस, तुला वर काढलं पाहिजे असं आम्हाला वाटणं म्हणून आम्ही आलो. सर्व ही नश्वर आहे म्हणाले राजा. तू तरी कुठं राहणार आहे? हे राज्य तरी कुठं राहणार आहे? स्वस्थ शांत चित्ताने विचार करू. आत्मस्वरूप कोण आहे हे समजून घेतलं, सत्य कोण आहे हे समजून घेऊन, आणि द्वैत सगळं मिथ्या आहे हा विश्वास सत्य बाळगला पाहिजे. सत्यत्व बुद्धी त्याची सोडली पाहिजे, म्हणजे शांती प्राप्त. नारदानी आणि त्याला मंत्र दीक्षा दिली. ह्या मंत्र जपाने भगवान संकर्षण शेष भगवान यांचं दर्शन तुला होईल आणि तू कृतार्थ होशील असं सांग. त्याच्या मनातला शोक दूर करण्याकरता नारदाने आणखी एक घटना चमत्कार केला. ते मुलाचं प्रेत खाली पडलेलं आहे, त्याच्या जवळ नारद ऋषी गेले आणि त्या जीवात्म्याला हात मारले. जीवात्मन पश्य भद्रंते मातरम पितरंचते सुहृदो बांधवा स्तप्ता शुचा तत्कृषया भुजम. अरे जीवात्म्या, तू या शरीरातून निघून गेल्यामुळे सगळे तुझे माता पिता आप्त बांधव सगळ्यांना दुःख झाले. ये या शरीरामध्ये राहा म्हणा. पुष्कळ राज्य आहे तुझ्या वाट्याला आले, त्या राज्याचा उपभोग घे म्हणाले. नारदानी आवाहन केल्याबरोबर तो जीवात्मा त्या शरीरामध्ये आला. मुलगा उठून बसलेला आहे आणि बोलायला लागला. जीव म्हणतो आहे, महाराज, कस्मिन जन्मन्यमी मह्यम पितरो मातरो भवन कर्मभिर्भ्राम्यमाणस्य देव त्रिजन्मयोनिषु. हे माझे माता पिता हे कोणत्या जन्मात होते म्हणाले. किती जन्म माझे झालेले आहेत, माझ्या कर्माने मी सारखा करतो. किती माता झाल्या, किती पिता झाले, त्यापैकी हे कोण आहेत मला काही आठवण नाही. मी आपला सारखा फिरतो आहे. सर्वही आपले आपले संबंधी होतात, थोडा वेळ आणि पुन्हा निघून जातात आपल्या कर्माप्रमाणे. काही संबंध नाही यांचा माझा. उदासीन मी आहे, कर्माच्या स्वाधीन झालेला आहे, कर्म परतंत मी आहे, तेव्हा यांचा माझा काहीही संबंध नाही असं सांगून तो जीवात्माच्या शरीरातून निघून गेलेला आहे. त्या राजाचाही शोक कमी झाला. खरं आहे, या मुलाने सांगितलेलं खरं आहे. मीच उगीच माझा मुलगा म्हणून उगीच दुःख करतोय. त्याचं सर्व औषधही त्यांनी केलेलं आहे. बालहत्या करणाऱ्या स्त्रियांनीही ब्राह्मणाला बोलावून महाराज आमच्या हातून हे घडलेलं आहे कबूल केलं. ह्या पापाचा नाश करण्याकरता काहीतरी प्रायश्चित्त सांगा आम्हाला. तेही त्यांनी प्रायश्चित्त घेतलेलं. चित्रकेतू राजाही आणखी राजवाड्यातून बाहेर पडला. सर्व राज्य टाकून दिलेले आहे त्याने, काही संबंध नाही. शेवटी तरी सोडून जावंच लागेल ना. अनायासे हे महात्मे भेटलेले आहे. यांच्या सांगण्याप्रमाणे आपण ईश्वराची उपासना तपश्चर्या करतो आहे. कालिंदी नदीच्या तीरावर आणखी राहू, त्याला उपदेश करू.
नारद महर्षी निघून गेलेले आहे. त्याचा मंत्रजप चालू आहे. त्या नारदांच्या कृपेमुळे आणि 7 दिवसामध्ये तो विद्याधरांचा अधिपती झाला ईश्वर कृपे. आणि काही दिवसांनी त्या उपासनेच्या मुळे भगवान शेष भगवानांच्या समीप तो प्राप्त झालेला आहे. प्रसन्न आहे भगवान शेष नारायण. त्यांचं दर्शन झाल्याबरोबर सर्व पापक्षय झालेला आहे. जन्म देणारी सगळी कर्म संपून गेली त्याची. स्वच्छ अंतःकरण झाले. नेत्रातून अश्रुधारा झालेले आहे. त्या शेष भगवंताला त्यांनी नमस्कार साष्टांग घातले. प्रेमाश्रू नेत्रातून आणि स्तुती करत अजित जित सममतिभिः साधुभिर भवान जितात्मभिर भवता विजिता तेपि च भजताम अकामात्मनाम य आत्मदोति करुणः. चित्रकेतू राजा भगवंतांना म्हणतो आहे की हे आपण अजित आहात भगवंत, पण समबुद्धी अशा प्रकारचे श्रेष्ठ जे यांनी आपला इंद्रिय निग्रह मनोनिग्रह केलेला आहे, आपलं चिंतन करणारे, त्यांनी आपल्याला जिंकलेलं आहे. स्वातंत्र्य आपलं राहिलं नाही आणि त्यांनाही आपण जिंकलेलं आहे. तेही आपली इच्छा जशी असेल तसे राहत आहे. यांच्या अंतःकरणामध्ये कोणीचीही वासना राहिलेली नाही. त्यांना आत्मस्वरूप आपण देऊन टाक. अत्यंत दयाळू आपण अशी पुष्कळ स्तुती त्यांनी केली. भगवान शेष भगवान म्हणतायत की चित्रकेतू राजा, तू सिद्ध झालेला आहेस. ही जी भक्ती आहे या भक्तीमुळे तुझं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. आता सर्व ठिकाणी माझी व्याप्ती कशी आहे हेही तुला समजून घे. नारदांच्या कृपेनं आणि माझ्यापर्यंत तू येऊन पोचलेला आहेस. कोणताही संकल्प मनामध्ये करू नये मनुष्याने जीवात. जितका संकल्प होईल, जितके प्रयत्न हे करावं ते करावं सारखं वाटतंय, कितीही प्रयत्न केले तरी जास्ती दुःखच आहे ना, क्लेश होता. म्हणून जितक्या इच्छा कमी 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 होतील तितका तू त्याला शांती प्राप्त होईल. संकल्पात विरमे कवीही कोणचंही वासना मनामध्ये ठेव. सुख मिळावं आणि सर्व दुःख आपली जावीत याकरता सर्वही स्त्री पुरुष प्रयत्न करतायत. राजा, पाहिलंच का तू जगाचा व्यवहार? पण त्यांच्या प्रयत्नाने दुःख जात नाही आणि सुख पाहिजे की सुख मिळत नाही. काय उपयोग? हाही विचार मनुष्याने करून सर्व ही प्रयत्न कमी, व्यावहारिक प्रयत्न कमी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रद्धेनं आणखी तू हे सर्व आणखी उपासना कर. ज्ञान विज्ञान तुला प्राप्त होईल आणि तू मुक्त होशील असं भगवंतांनी त्याला सांगितलं. भगवान गुप्त झालेले. तो विद्याधरांचा अधिपती चित्रकेतू राजा, त्याला दिव्य विमान भगवंतांच्या कृपेनं मिळालेला आहे. विमानामध्ये बसून तो सर्वत्र संचार करतो. कितीतरी लक्षावधी वर्ष गेली. सामर्थ्य कायम आहे. सर्व ऋषी मंडळी सुद्धा त्याची स्तुती करतायत. मोठा योगी वाहन सर्वत्र संचार करताना एकदा कैलास पर्वतावरती तो आलेला आहे विमानामध्ये बसून. त्या ठिकाणी महादेव बसलेले आहे, सर्व ऋषी मंडळी आहे, आणखी सगळी देवमंडळी आहे. पार्वती माता आणखी शंकरांच्या मांडीला मांडी लावून अगदी जवळ बसलेली आहे. तो विमानात बसून आलेला आहे चित्रकेतू राजा. त्याने ते पाहिलं आणि तो हसायला लागला. काय म्हणाले? हे महादेव म्हणता सर्व लोकांना मार्गदर्शन करता आणि या भर सभेमध्ये इतक्या जवळ स्त्रीला घेऊन बसता येतात. सामान्य लोक सुद्धा असं करणार? शुकाचार्य सांगतात, राजा भगवान शंकरानेही त्याची वाणी आहे, पण ते हसले नाही. पूर्ण ज्ञान संपन्न आहेत, त्यांना काही राग बी काही आलं. पार्वतीला मात्र राग आलेला आहे. ती म्हणाली
आम्हाला आणखी शिकवणारा हा आज कोण नवीन आलाय म्हणाले. हे सगळे ऋषी त्यांना काही कळत नाही. ही कुणी महादेवांची निंदा करत नाही, त्यांना काही शिकवित नाही. हा कोण नवीन आलाय. भगवंताचा भक्त म्हणतो आहे आणखी श्रेष्ठ महात्म्यांचा उपहास करतो आहे. तू म्हणाले या तुझ्या आणखी कर्मामुळे पापकर्मामुळे तू राक्षस जन्माला जाशील, दैत्य होशील असा शाप आणखी पार्वती मातेनं त्याला दिला. तो लगेच विमानातून खाली उतरला. पार्वती मातेच्या चरणावर त्याने मस्तक ठेवले. आई साहेब, माझ्या अपराधाची आपण क्षमा करा. बोललो मी म्हणाले, त्याची आपण क्षमा करा असं सांगून काय माझ्या प्रारब्धाने जे काय दैत्य व्हायचं दैत्य होऊ. आणखी एक जन्म जास्ती, कितीतरी झालेले आहेत जन्म असं सांगून न रागावताना चित्रकेतू विमानात बसून निघून गेले. भगवान शंकराने पार्वतीला सांगितलेलं आहे, पार्वती हा केवढा मोठा आहे तुला माहिती नाही. आणि तुला राग येण्याचं काय कारण होतं तो मला बोलला होता म्हणाले. तुला रागावण्याचं आणि शाप देण्याचं काय कारण आहे असं तिलाच म्हणालेलं आहे. असं यापुढं करत जाऊ नकोस. केवढ्या भगवत भक्ताला तू शाप दिलास म्हणाले. भगवंताने याची क्षमा करावी अशी प्रार्थना आणि त्यांनी केली. चित्रकेतू राजा निघून गेला. भगवान शंकरांनीही पार्वतीला ताकीद केलेली आहे, अविवेक उपयोग नाही. वासुदेवाची भक्ती करणारे जे आहे ते काही कोणालाही बोलू शकतात म्हणाले. स्वतंत्र आहे, त्याला कोणाची भीती त्यांना वाटून नाही. निर्भय असतात ते. हा सगळा विचार कर आणि अशा महात्म्यांच्या बद्दल मनामध्ये राग वगैरे येऊ नये असा तू प्रयत्न कर म्हणून भगवान शंकरांनी पार्वतीला राग शांत झाला. पार्वतीलाही शाप देण्याला समर्थ होता तो चित्रकेतू, पण त्याने राग आवरलेला आहे. क्षमा मागून तू निघून गेला. परीक्षित राजा तोच विद्याधर चित्रकेतू राजा हा पार्वतीच्या शापामुळे दक्षिणाग्नी कुंडातून तो उत्पन्न झालेला आहे, दानव झालेला आहे. मोठा ज्ञानी, मोठा भगवत भक्त समर्थ होता तो भगवंताचा. वृत्र हा असुर का झाला याचं कारण हे झालं हा इतिहास. आणखी महात्म्य विष्णू भक्तांचं महात्म्य या इतिहासावरून समजून येणार आहे. श्रद्धेनं हे श्रवण केलेलं असताना पातकातून मुक्त होत. अशा रीतीनं हे सर्व ही चरित्र शुकाचार्य महाराजांनी आणि परीक्षित राजाला निवेदन केलेलं आहे. यानंतर कश्यपाची पत्नी दिती जी आहे, ही दिती एकदा आपल्या पतीची सेवा करू लागली. पहिल्यापासून करत होती, पण विशेष काहीतरी आपली इच्छा पूर्ण व्हावी, आपल्याला पतीकडून वर मिळावा अशा इच्छेनं सेवा कर. अन्न नाही, पाणी नाही, अखंड सेवा करीत असताना कश्यप ऋषी प्रसन्न झाले. काय पाहिजे ही काय इच्छा आहे. उत्तम इंद्रहडम वृणे, इंद्राला मारणारा मुलगा मला पाहिजे, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. आता हेही मोठंच प्रसंग आलेला. इंद्राला मारायचं, इंद्रही आपलाच मुलगा आहे. कश्यपाने विचार केला, तिला सांगितलं तुझी इच्छा पूर्ण होईल, पण त्याकरता मी सांगतो ते व्रत 1 वर्षपर्यंत तुला करावं लागेल. पुंसवनाव्रत सर्व कामना पूर्ण करणार हे व्रत आहे. लक्ष्मी नारायणाची सेवा तुला वर्षभर करावी लागेल. सगळे नियम पाळून जर तू सेवा करशील तर त्याप्रमाणे तुला तुझ्या इच्छेप्रमाणे मिळणार. आणि जर त्याच्यामध्ये काही न्यूनता आली, चुकला काही, तर तो देवांचा बंधू होईल म्हणा. हे सांगून दितीनं त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणखी व्रताचरण सुरू केले. इंद्राला ही बातमी समजली, आपली मावशी आणि आपला जीव घेणार आहे.
वेषांतर करून नोकर म्हणून त्या जिजीच्या आश्रमामध्ये इंद्र येऊन राहिलेला आहे, सेवा करतोय, पाणी आणून द्यावं, सगळी कामं करतोय. एके दिवशी सायंकाळच्या वेळेला दमलेली आहे जिजी आणि तिला झोप लागली. सायंकाळी जायचं नाही हे त्यांनी सांगितलं होतं कश्यपाने, पण लागली. इंद्राने आपल्या योग सामर्थ्याने तिच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भाचे तुकडे केले, 7 तुकडे केले, पण मृत्यू नाही. पुन्हा त्यांनी आपल्या वज्राने प्रत्येकाचे 7-7 तुकडे केले, 49 मरुद्गण ते बाहेर जन्माला आलेले आहेत. जिची ही जागी झाली पाहती आहे, इतकी मुलं कशी झाली. इंद्रही आपल्या रूपामध्ये प्रगट झालेला, हात जोडून उभा आहे. का रे इंद्र, एक मुलगा मिळाला, तुमच्या सगळ्या देवांचा पराभव करणारा एक मुलगा पाहिजे म्हणून मी व्रत करीत असताना की इतकी मुलं कशी झाली, काय खरं आहे ते सांगतो म्हणाले. आता तुम्ही व्रताचरणाला सुरुवात केल्याबरोबर माझ्या प्राणाची भीती मला होती ना, मी तुमची सेवा करण्याकरता राहिलो. आज तुमच्या हातून हे सगळं आणखी नियमभंग झाल्यामुळे मीच या मुलांचे तुकडे केलेले आहेत, पण तुमच्या पुण्यामुळे आणि या मुलांना मृत्यू आला नाही, वज्राजी सुद्धा या नामाने. जितीनं सांगितलं, बाबा ही तुझेच बंधू आहेत, यांना घेऊन जातो स्वर्गलोकाला, यांचं पालन पोषण कर. आणि नंतर इंद्र हा त्या मरुद्गणांना घेऊन आलेला आहे. इच्छा जरी झाली तरी ती इच्छा सात्विक पाहिजे, सात्विक वासना पाहिजे, त्याही जायला पाहिजे वस्तुधा, पण सात्विक वासना आणि राजस तामस वासना ह्या कमी होऊ शकतात. परीक्षित राजाने शुकाचार्य महाराजांना विचारलं, महाराज परमेश्वर भगवान श्रीहरी हे पक्षपाती दिसतात म्हणाले. इंद्रादिक देवांचा पक्ष स्वीकारायचा आणि दैत्यांना मारायचा अवतार घेऊन सामान्य माणसासारखंच झालं म्हणाले. सर्वामी समाय समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिय, सांगता येते आणि वागता येते. मला शत्रू मित्र कोणी नाही म्हणतो. आणि देवांना संरक्षण करण्याकरता दैत्यांना मारता, हे काय आहे? हे नारायणाच्या गुणाबद्दल मला संशय निर्माण झालेला आहे. परीक्षित राजे सुद्धा काही प्रश्न विचार करण्यास आले. ही विषमबुद्धी ईश्वराची कशी आहे म्हणाले. मग शुकाचार्य महाराजांनीही त्याला सांगितलं, परमात्मा हा समाय म्हणाले. सर्वत्र त्याची समता आहे, समबुद्धी आहे, विषमता नाही. याकरता तुला एक इतिहास पूर्वीचा सांगतो. राजसूय यज्ञ आणखी धर्मराजाने केला. त्या यज्ञामध्ये श्रीकृष्णांची अग्रपूजा धर्मराजाने केल्यामुळे शिशुपाला राग आला. त्याने पुष्कळ कृष्णांची निंदा केली आणि कृष्णांच्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद झाला. त्याच्या शरीरातून तेज बाहेर पडून ते कृष्ण शरीरामध्ये विलीन होऊन गेलेलं आहे. हे पाहून धर्मराजांना आश्चर्य वाटते. त्यांनी नारदांना विचारलं, नारदा, हा मुलगा शिशुपाल धमघोषाचा मुलगा जन्माला आल्यापासून कृष्णाचं वैर करतो आहे. शिशुपाल आणि दंतभक्त दोघेही. असा असताना निरंतर ईश्वराची निंदा करणारा हा पापी मनुष्य हा नरकात जायला पाहिजे. वेद राजा जसा गेला, नरक राहिला बाजूला. कृष्णांचं सायुज्य मुक्ती त्याला मिळाली, कृष्णरूप होऊन गेला. हे काय म्हणाले? पापाचं आणखी पुण्याचं काही कल्पनाच करता येत नाही. पाप कोणचं पुण्य कोणचं कसं ठरवायचं? त्या वेळेला आणखी नारद ऋषींनी त्याला सांगायला सुरुवात, निंदनस्तव सत्कार न्यक्कारार्थं करेवरम प्रधान परयोहो राजन अविवेकेन कल्पितम. हे शरीर जे मिळालेलं आहे म्हणाले,
ह्या शरीरामध्ये आलेला जीवात्मा कुणाचा शत्रू होतो, कुणाचा मित्र होतो, मान अपमान हे सगळंही या शरीराच्या द्वाराने उत्पन्न होतं. प्रधान आणखी परमात्मा यांचा अविवेक झाल्यामुळे हे शरीर तयार झाले आणि या शरीरामध्ये आल्यानंतर पाप घडतं, पुण्य घडतं, हे सगळं कार्य चाललेलं आहे. म्हणून भगवंताची भक्ती करण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. मानव शरीर मिळाल्यानंतर निर्वैर अंतःकरण झालं पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे, तर आणखी हे हो. भक्तियोग हा श्रेष्ठ आहे. परंतु या शिशुपालाचं हे उदाहरण पाहून मला असं वाटतं की ईश्वराचं वैर करणारा सुद्धा मुक्त होतो. कारण अखंड त्याच्या मनामध्ये परमेश्वर आहे ना, वैरबुद्धी द्वेषामुळे. त्यामुळे आणखी हा शिशुपाल मुक्त झालेला आहे, वैरानुबंध आहे. वैरामुळे द्वेषामुळे त्याचं अंतःकरण आणि कृष्णाशी तन्मय झालेला. हा आणि दुसरा दंतवक्त्र मामे भाऊच आहेत कृष्णांचे. हे पूर्वी विष्णू भक्त होते. त्यांना ब्राह्मणांचा शाप झाल्यामुळे या ठिकाणी आणखी जन्माला ते आलेले आहेत. भगवंतांनी त्यांना मुक्त केलेला. भक्तांचा उद्धारच केला की नाही भगवंतांनी, त्यांचा नाश करू. धर्मराजांनी विष्णू भक्तांना शाप कसा झाला, ते कसे जन्माला आले, हे सर्व आम्हाला सांगा अशी प्रार्थना केली असताना नारद महर्षी आणखी ती कथा सांगतात. विष्णू लोकामध्ये भगवान विष्णूंच्या दर्शनाकरता ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जे आहेत सनक सनंदन सनातन कुमार, हे कुमार हे आलेले आहेत. 5-6 वर्षाचं वय आहे. ते आले दरवाजामध्ये. हे जय विजय उभे होते. त्यांनी त्यांना आज जायचं नाही म्हणून प्रतिबंध केला. त्यांनाही राग आलेला आहे. त्यांनी सांगितलं, या वैकुंठ लोकामध्ये राहण्याला तुम्ही अपात्र आहात. रजोगुण तमोगुण इथं नाही, शुद्ध सत्वात्मक वैकुंठ लोक आहे आणि तुमच्या मनामध्ये मात्र हे सगळे उच्चनीचपणा आहे. कुणाला अडवायचं, कुणाला सोडायचं. त्याकरता तुम्ही असुर योनीमध्ये जन्माला जा असा शाप त्यांनी दिला. त्यांनी प्रार्थना केली, 3 जन्मांनी पुन्हा परत या म्हणून त्यांनी शाप दिलेला आहे. ते दोघे दितीच्या गर्भातून जन्माला आले. हिरण्यकशिपू ज्येष्ठ पुत्र आणि हिरण्याक्ष लहान. हिरण्यकशिपूचा नाश नरसिंह अवतार धारण करून भगवंतांनी केला आणि पृथ्वीचा उद्धार करण्याच्या वेळेला वराहरूप धारण करून भगवंतांनी त्या हिरण्याक्षाचाही नाश केला. हिरण्यकशिपूनी आपला मुलगा जो प्रल्हाद हरिभक्त त्याला मारण्याकरता पुष्कळ प्रयत्न त्यांनी, परंतु त्यांना तो मारू शकला नाही. ते दोघे दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झालेले आहे. रामचंद्र अवतार धारण करून त्यांचा नाश त्यांनी केला. सर्व रामचरित्र मार्कंडेय ऋषी तुला सांगती, वनवासामध्ये तुम्ही गेला म्हणजे हे नारदांनी सांग. तेच दोघे या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचे मावस भाऊ म्हणून जन्माला आलेले आहेत. आत्ता शापातून मुक्त झाले. 3 जन्म झाले. पुन्हा ते जय विजय म्हणून आणखी वैकुंठ लोकामध्ये आपल्या स्थानावर राहायला गेलेले आहे. धर्मराज म्हणाले, नारदा, हिरण्यकशिपूने आपल्या मुलाचा द्वेष केला, काय कारण? पित्याने मुलाचा द्वेष करणं असं आम्ही ऐकलं नाही. फार तर प्रतिकूल वागणाऱ्या मुलांना काही शासन करते, त्याला मारायचा प्रयत्न त्यांनी केला. काय कारण? नारद सांगतात, वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाचा नाश आणखी भगवंतांनी केला. हिरण्यकशिपू रागावलेला आहे. हरीने माझ्या भावाला मारलं, त्या हरीला मारलं पाहिजे
त्याच्या मनामध्ये हरीबद्दल वैरभाव निर्माण झाला. हरिस्वरूप त्याला माहिती नाही ना. सर्व दानवांना त्यांनी आज्ञा केली पृथ्वीवर जाऊ. हे जे सगळे ऋषी मंडळी आहेत, ब्राह्मण मंडळी आहेत, त्यांचे सगळे आश्रमातली झाडं बिडं तोडून टाका, आश्रमाला आग लावा. ते सगळे ब्राह्मण ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करतात. आपल्या सर्व कर्माचं फळ ईश्वराला अर्पण करतात. आणि त्यामुळे हा हरी श्रेष्ठ ठरलेला आहे. त्या द्विजांच्या क्रिया अगोदर तुम्ही बंद पाडा. ही आज्ञा केली. सर्व दैत्य भूमीवर त्याप्रमाणे सर्व आणखी सज्जनांना त्रास देऊ लागले. त्यांचे आश्रम जाळले. त्यांना त्रास अत्यंत दिले. नंतर हिरण्यकशिपुनी आपल्या मातेला हिरण्याक्षाला मारल्यामुळे मातेला दुःख झालेलं आहे. त्याच्या स्त्रीला दुःख झालं, त्यांच्या मुलाला दुःख झालेलं आहे. सर्वांचंही समाधान हिरण्यकशिपुनी केलेलं आहे. उत्तम उपदेश केला मातेला. आणखी त्या मातेचं दुःख त्याने दूर केलेलं आहे. त्यानंतर हिरण्यकशिपू तपश्चर्या करण्याकरता बाहेर पडला. आत्मानम अजेयम अजरामरम आत्मानम अप्रतिद्वंद्वम एकराजम विहित. आपण अजरामर व्हावं, अजिंक्य व्हावं आणि एक स्वामित्व म्हणजे सर्वाचं स्वामित्व आपल्याला मिळावं अशी इच्छा धारण करून तो तपश्चर्येला गेलेला. मंदर पर्वतावरती गुहेमध्ये त्याची तपश्चर्या चालली. वर हात केलेले आहे, आकाशाकडे दृष्टी लावलेली आहे आणि पायाच्या अंगठ्यावर उभा राहिलेला आहे. पुष्कळ काळ गेलेला आहे, जटा वाढलेले आहेत, त्याच्या मस्तकातून आणखी अग्नी बाहेर पडलेला आहे. अशी मोठी तपश्चर्या झाली. देवांना अत्यंत त्रास होऊ लागला. ब्रह्मदेवांना शरण गेले सर्व आणि त्यांनी प्रार्थना केली की त्या दैत्य राजाला काय द्यायचा तो वर द्या. आम्ही आकाशात सर्व लोकांमध्ये सुद्धा राहू शकत नाही, त्याचं तेज आम्हाला सहन होत. देव म्हणाले, ब्रह्मदेवांना सांगताय तपश्चर्येचं फल त्याला काय पाहिजे, काय मिळवायचंय. आम्ही असं ऐकलं म्हणाले. सर्वोच्च स्थान या ब्रह्मदेवाला मिळालं, तपानीच मिळाले. आणि ब्रह्मदेवाने सगळे सृष्टीचे नियम घालून दिलेले आहेत. तर तो हिरण्यकशिपुनी असा मनामध्ये निश्चय केलेला आहे की ब्रह्मदेवांच्या सृष्टीतले सगळे नियम वगैरे बदलून टाकायचे. त्यांनी ज्यांना देव केलेला आहे त्यांना दैत्य करायचं आणि दैत्यांना देव करायचं असा त्याचा संकल्प. त्यांनी ठरवलेलं पाप हे पुण्य आहे आणि पुण्य हे पाप आहे असं ठरवायचं. असं काही विलक्षण मनामध्ये संकल्प करून तो तप करतोय. म्हणजे तुम्हाला सुद्धा भीती आहे त्याच्यापासून. लवकर त्याला आणखी त्याचं तप बंद करा. ब्रह्मदेव आलेले आहेत, वारुळ वाढलेलं आहे, शरीरातलं रक्त मांस सगळं आटवून गेलेलं आहे. मोठी तपश्चर्या. ब्रह्मदेवांना सुद्धा समाधान झालं. त्याने कमंडलूतलं पाणी हातामध्ये घेऊन त्याच्या शरीरावर प्रोक्षण केल्याबरोबर दिव्य शरीर त्याला मिळालं. वारुळातून तो हिरण्यकशिपू बाहेर आलेला आहे. भगवान ब्रह्मदेवांची स्तुती त्यांनी केलेली आहे. आणि काय पाहिजे वर विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज यदिदास्तस्यभिमतान्वरान्वे मरुदोत्तम भूतेभ्यस्तद विसृष्टेभ्यो मृत्युर्माभून् मम प्रभो. हा पहिला वर आहे. भगवंता मला जर वर द्यायची आपली इच्छा असेल तर आपण ज्यांना उत्पन्न केलेलं आहे त्या कोणत्याही भूतापासून मला मृत्यू येऊ नये. देव नाही, दानव नाही, विद्याधर नाही, गंधर्व नाही, मानव नाही, कोणाकडूनही माझा नाश होऊन आणखी जास्ती सुधारणा करतो. नांतर बहिर्दिवानक्तम अन्यस्मादपि चारुहैः नहू मौ नांबले पुनः मृत्यू.
न नरैर न मृगैरपि. आपली बुद्धी जास्तीत जास्ती चालवी म्हणजे असा घोटाळा. मृत्यू येऊ नये सांगितलं. आपण ज्यांना निर्माण केले त्या कुणाकडूनही मृत्यू येऊ नये. पण घराच्या आत मृत्यू येऊ नये, घराच्या बाहेर येऊ नये. म्हणजे उमऱ्यावर मारलं तरी चालेल, हे त्यानेच कबूल केलं सगळं. दिवसा मृत्यू येऊ नये मला, रात्री मृत्यू येऊ नये, संध्याकाळी त्याचा नाश झालेला. भूमीवर येऊ नये, अंतराळामध्ये येऊ नये. माणसापासून मृत्यू येऊ नये, पशुपासून येऊ नये. हे सगळे वर जास्तीत जास्त आणखी मागू. युद्धामध्ये मी अजिंक्य ठरावं, माझं स्वामित्व सर्वावर असावं, सर्व लोकपाल इंद्राजिक लोकपालांचं सामर्थ्य मला प्राप्त व्हावं, असे वर माग. दुर्लभ वर आहेत ना, पण तपश्चर्याच त्यांनी केली. सांगितलं ब्रह्मदेवाने, तुझी इच्छा पूर्ण होईल म्हणाले. सांगून भगवान निघून गेले. भगवंताचा श्रीहरीचा द्वेष करण्याला त्यांनी आरंभ केला. आपल्या भावाला त्यांनी मारलं विष्णूनी. विष्णू हे आपले शत्रू आहेत. सर्व कसरीशा जिंकल्या, त्रैलोक्य सगळं आपल्या ताब्यामध्ये आणलेलं आहे. सर्व देवांना स्वर्ग लोकातून बाहेर घालवून गेलेला, आणखी स्वर्ग लोकामध्ये जाऊन हा राज्य करू लागला. महेंद्राच्या भुवनामध्ये तिथं जाऊन राहिलेला आहे. सर्व दैत्य त्याच्या हाताखाली स्वर्ग लोकात आहेत, मृत्यू लोकात आहेत, सगळीकडे आहेत. सर्व देवानी ऋषींनी सगळी आणखी त्याची प्रार्थना करावी, त्याच्या मनाप्रमाणे वागावं, असा तो काळ आलेला आहे. सर्वांना धनधान्याची समृद्धी आहे, सगळं चांगलं आहे, बाकीचं काही हे नाही. समुद्राने अनेक रत्न त्याला अर्पण केलेली आहे. असं त्याचं राज्य चाललेलं आहे, पण कडक शासन आहे. लोकपाल इंद्राजिक लोकपाल हे आणखी राज्य त्याग करून बाहेर पडलेले आहे. आणखी संकटग्रस्त झाल्यामुळे भगवान श्रीहरीना ते शरण गेलेले आहे. अन्नपाणी सोडून ध्यान करतात. आकाशवाणीच्या रूपाने भगवान त्यांना सांगतायत, भिवू नका देव हो, तुमचं सगळ्यांचं कल्याण होईल. त्या हिरण्यकशिपूचा लवकरच मी नाश करणार आहे, तोपर्यंत वाट पहा तुम्ही. वेदाचा, देवांचा, गायींचा, विप्रांचा, सत्पुरुषांचा, धर्माचा जो द्वेष करतो त्याचा नाश लवकर हो. ज्या वेळेला हा हिरण्यकशिपू आपल्या मुलाचा द्वेष करायला लागेल, निर्वैर आहे, शांत आहे, मोठा भक्त आहे प्रल्हाद, याचा द्वेष ज्या वेळेला हिरण्यकशिपू करायला लागेल त्यावेळी ब्रह्मदेवाने याला कितीही वर दिले असले तरी याचा मी नाश करीन. आकाशवाणी ऐकली, प्रणाम करून सर्व देव आणखी तिथून निघून गेले. दैत्य राजाला 4 मुलं होती. प्रल्हाद हा सर्वात लहान पण गुणाने मोठा होता. सत्य प्रतिज्ञा आहे, कधीही खोटं बोलायचं, इंद्रिय ताब्यामध्ये आहे. अत्यंत नम्रपणाने सर्व ही ज्येष्ठ गुरुजनांच्या बद्दल वागतो आहे. प्रेमाने सर्वाबरोबर वागतो आहे. आणखी त्याच्या अंतःकरणामध्ये हरिभक्ती ही जन्मापासूनच आहे. केव्हाही कोणत्याही अवस्थेमध्ये जेवायला बसला तरी सुद्धा भगवंताचं स्मरण झाल्याबरोबर जेवण बंद झालं, तीच आठवण होत. रडतो आहे, हसतो आहे, त्या भावामध्ये निमग्न झालेला तो प्रल्हाद, त्याला देहभान नाही सह. अशा मुलाबद्दल त्या हिरण्यकशिपूच्या मनामध्ये आणखी वैर निर्माण झालं. काय कारण आहे धर्मराजाने विचार. शुकाचार्य नारद सांगतात, राजा पौरोहित्याय भगवान काव्य केला सुवै. दैत्यांचे गुरु म्हणजे शुक्राचार्य महाराज, त्यांची मुलं षंड आणखी अमर. हिरण्यकशिपूच्या
वाड्याजवळच त्यांचेही दोघांचे वाडे होते. त्या वाड्यामध्ये ते राहिले होते. शुक्राचार्यांचे पुत्र. राजाने आपला मुलगा प्रल्हाद त्यांच्या स्वाधीन केला. याला शिकवा म्हणाले, सगळं उपदेश करा. आणखी पुष्कळ दैत्यांची मुलं त्यांच्या जवळ शिकण्याकरता राहिली होती. शिकवलं त्यांनी, मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. पण या प्रल्हादाच्या मनाला ते काही पटलं नाही. हे काय शिक्षण म्हणाले. गुरुनी सांगावं ते सगळं असंच आहे. तुम्ही दैत्य आहात, तुम्ही आणखी असं वागलं पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी सांगावं. प्रल्हादाला ते काही पटू नये. ऐकतो, ऐकून घेतो आहे, चाललेला आहे. प्रल्हादाला घेऊन एकदा गुरुपुत्र हे राजवाड्यामध्ये आले. हिरण्यकशिपू सिंहासनावर बसलेला आहे. प्रल्हादाने येण्याबरोबर साष्टांग नमस्कार आपल्या पित्याला केला. त्याला उचलून आपल्या मांडीवर घेतलं हिरण्यकशिपू आणि विचारलं, बाळ प्रल्हादा, काय म्हणाले, काय करावं असं तुझ्या मनाला वाटतं, सांग बाबा. तुझ्या मनाने अत्यंत योग्य असं तू काय ठरविलेलं आहे, हा त्याचा प्रश्न आहे. लगेच प्रल्हादजी म्हणा, तर साधुवन्ये सुरवरी जदिहीना सरा समुद्युग्न धियाम असग्रहा हित्वात्मवादं गृहमंधकूपम वनंगतो यत् हरिमाश्रयेत तत्साधुवन्ये. राजे साहेब, रागावू नका, मी सांगतो. माझ्या मनाने अत्यंत योग्य उत्तम अशा प्रकारचं म्हणजे हरिभक्ती करावी, वनामध्ये जावं, घरदार सोडून द्यावं असं मला वाटतं. कारण घरात राहणारे हे सगळेही संसारी नेहमी उद्विग्न असतात. त्यांच्या मनाचं पूर्ण समाधान झालेलं कधीही दिसत नाही. कारण ह्या असत्य मिथ्या अशा प्रकारच्या विषयामध्ये त्यांची आणखी बुद्धी गुंतवून राहिली. ती त्यांच्या मनाप्रमाणे मिळत नाही, पण नेहमी दुःखी. अशा घरामध्ये संसारामध्ये राहण्यापेक्षा हे सगळं घरदार सोडून देऊन वनामध्ये जाऊन भगवान श्रीहरी त्यांची भक्ती करावी हे मला उत्तम वाटतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.